राधानगरी विधानसभा मतदारसंघाची निवडणूक होत आहे. या दरम्यान आपण ए.वाय. पाटील गटाचे मुख्य नेते माननीय नेताजी पाटील साहेब यांच्याशी बातचीत करणार आहोत. त्यांनी ए.वाय. पाटील यांच्या नेतृत्वाखाली बाजार उत्पन्न समितीमध्ये 5 वर्ष काम केलं. त्याचबरोबर दूधगंगा वेदगंगा सहकारी साखर कारखान्यामध्ये 10 वर्षे त्यांनी संचालक म्हणून काम केलेलं आहे. याचबरोबर त्यांनी वेगवेगळ्या सामाजिक संघटन करून एक वेगळं अस्तित्व आपलं निर्माण केलेलं आहे. या राधानगरी विधानसभा मतदारसंघाची निवडणूक होत आहे आणि या दरम्यान आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहोत. नमस्कार साहेब, दूध साखर न्यूजमध्ये आपलं सहर्ष स्वागत. आता गेल्या 25 वर्षापासून आपल्या राधानगरी तालुक्याला आमदारकीचं संधी मिळत नाही आहे आणि बहुतांशी मतदान असून देखील आपल्यावरती अन्याय होतोय असं तुम्हाला वाटतं का? निश्चितच 1995ला भोईटे सर आमदार झाले. त्यानंतर या तालुक्याला विधानसभेचं प्रतिनिधित्व नाही. हे शल्य प्रत्येक व्यक्तीच्या तालुक्यातल्या डोक्यात आहे आणि ह्या वेळेला आम्हाला एक अपेक्षा होती की महाविकास आघाडीला लोकसभेच्या निवडणुकीत आम्ही ज्या पद्धतीनं ज्या ताकदीनं आम्ही मदत केली होती आणि त्यामुळे आम्हाला अपेक्षा होती की महाविकास आघाडीचं तिकीट आम्हाला मिळेल. पण महाविकास आघाडीचं तिकीट आम्हाला न दिल्याचा राग जनतेच्या मनात आहे आणि त्यामुळं दोन्ही कारणानं या तालुक्याला प्रतिनिधित्व नाही 40 वर्षे 30 वर्षे. आणि दुसरं कारण म्हणजे कालच्या महाविकास आघाडीच्या तिकिटात आम्हाला कापलं गेलं, त्याचा राग जनतेच्या मनात आहे. आणि ह्या दोन्ही गोष्टीमुळे जनता निश्चितपणानं ह्याच तालुक्यात असे नव्हे तर भुदरगड तालुक्यामध्ये सुद्धा इथली जनता बोलते की किती वर्ष आम्ही तुमचं ऋण घेऊन फिरायचं, एकदा पैरा आम्ही फेडतो. ही भुदरगडच्या जनतेची, आजऱ्याच्या जनतेची तिथं भावना आहे आणि लोकभावनेचा आदर करून आम्ही ह्यावेळी बंड केलं. निश्चितपणानं त्या बंडाला एवढा मोठा प्रतिसाद आहे की उद्याच्या 20 तारखेला ते मतदानामध्ये सगळे मतदार दाखवून देतील आणि 23 तारखेच्या निकालात निश्चितपणानं आपल्याला विजय दिसेल. एकूण लोकसभेला अतिशय चांगल्या प्रकारे ए.वाय. साहेब आणि तुम्ही अतिशय पुढाकार घेऊन कुठल्याही गोष्टीची वाट न बघता अतिशय चांगल्या प्रकारे मताधिक्य राधानगरी तालुक्यातून दिलं. किंवा महाविकास आघाडीचे नेते असतील त्यांनी तुम्हाला कसा शब्द दिला होता का? महाविकास आघाडीच्या नेत्यांच्या बरोबर आम्ही सुरुवातीला चर्चा केली. आदरणीय या जिल्ह्याचे नेते बंटी पाटील साहेब आणि स्वर्गीय पी.एन. पाटील साहेबांच्या बरोबर चर्चा केली. त्यावेळी त्या दोघांनीही सांगितलं की तिकीट कुणाच्या वाट्याला विधानसभेचं जाणार आहे माहिती नाही आणि तुम्ही जे आम्हाला पाठिंबा देताय किंवा आम्हाला मदत करणार आहे त्याच्या पाठिंबाची अपेक्षा तुमची विधानसभा लढण्याची आहे. आणि मग तुम्ही आता कुणाच्यात प्रवेश न करता आता तुम्ही महाविकास आघाडीला पाठिंबा द्या आणि ज्या पक्षाला तिकीट जाईल त्या पक्षाच्या तिकिटासाठी आपण प्रयत्न करूया. आणि त्यावेळी जाहीरपणानं आदरणीय पी.एन. पाटील साहेबांनी स्टेजवरनं राजवाड्यामध्ये सांगितलं होतं की ए.वाय. पाटील बंटी पाटलांनी आमचं ठरलंय आणि इथून पुढच्या कुठल्याही निवडणुकीत तुम्हाला आम्ही अडचणीत आणणार नाही, तुमच्या बरोबर आम्ही राहू, तुम्हाला सगळी मदत करू, अशा पद्धतीची भावना त्यावेळी स्टेजवरून व्यक्त केली होती. आणि त्या अपेक्षेनं आम्हाला असं वाटत होतं की महाविकास आघाडीचे नेते आम्हाला निश्चितपणानं संधी देतील. तिकीट वाटपात काय झालं, काय तिने रेशो लावला माहिती नाही, पण खऱ्या अर्थानं माझ्या कल्पनेप्रमाणे महाराष्ट्रातली नेते मंडळी तिकीट वाटपाचा विचार करत असताना एकदा दोनदा जो विजय झालाय सलग त्याला तिसऱ्या वेळी पारखण्याची पद्धत आहे. पण सलग 2-2 वेळा जर पराभूत होणाऱ्या उमेदवाराला पुन्हा जर पारखत असतील तर हा चुकीचा पायंडा आहे. आणि त्यामुळं लोकांना वाटायला लागले की चुकीची निवड तिकिटामध्ये केली आणि चुकीच्या व्यक्तीला आपण मतदान करायचं नाही, ही भूमिका मतदारांची आहे. साहेब, आता तुम्ही सांगितलं की बंटी साहेब आणि स्वर्गीय पी.एन. साहेबांनी तुम्हाला स्टेजवरून एक मेसेज दिला होता किंवा सांगितलं होतं, त्याबद्दल तुम्ही बंटी साहेबांना काय सांगाल? आम्ही आता बंटी साहेबांना काय सांगू शकतोय? बंटी साहेब या जिल्ह्याचे वरिष्ठ नेते आहेत काँग्रेसचे. जर तिकीट काँग्रेसच्या वाट्याला गेलं असतं तर आम्ही बंटी साहेबांच्यावर काहीतरी आरोप करते आले असते, बंटी पाटलांनी आम्हाला डावलं म्हणता आलं असतं. तिकीट गेलं शिवसेनेच्या वाट्याला. शिवसेनेच्या नेत्यांनी कशाचा विचार केला, कुणाचा विचार घेऊन ते तिकीट दिलं, त्यातली कल्पना आम्हाला अद्याप नाही. तिकीट वाटपाचे ज्यावेळी शिवबंधन बांधलं के.पी. पाटलांनी त्याच्या आदल्या 2 दिवसापूर्वी म्हणजे सोमवारी संध्याकाळी 4 वाजता आम्हाला मेसेज आला की तुम्ही 11 वाजता उद्या मातोश्रीवरती या
आणि 11 वाजता मातोश्रीवरती जायची एक आनंद आमच्या मनात झाला होता की निश्चितपणानं आता उद्या मातोश्रीवर जाऊन आम्हाला शिवबंधन बांधतील आणि आम्हाला ते एबी फॉर्म देतील. दरम्यानच्या काळात काँग्रेस आणि शिवसेनेचं थोडंसं तणलेलं होतं, वाद ताणलेला होता आणि त्या वादामुळे मंगळवारची त्यांची बैठक कॅन्सल झाली असं आम्हाला परत 10 वाजता रात्री समजलं. आणि मंगळवारी आम्हाला अपेक्षा होती की मंगळवारी निरोप येईल आणि बुधवारी कदाचित आम्हाला मातोश्रीवरती बोलवतील. पण प्रत्यक्षात मंगळवारी कुठल्याही प्रकारचा आम्हाला निरोप आलाच नाही आणि बुधवारी डायरेक्ट 8 वाजता संजय राऊतांनी घोषणा केली की के पी पाटील प्रवेश करणार आहेत. आता प्रवेश ते एबी फॉर्म मिळाल्याशिवाय ते काही प्रवेश करू शकणार नाहीत. ही भावना झाल्यामुळे आम्ही मुंबई सोडली आणि आम्ही आमच्या तयारीला लागलो आणि बंद केलं. 2014-2019 यावेळी एवाय साहेब इच्छुक होते, पण वरिष्ठांनी त्यांना सांगितलं की यावेळी तुम्हाला थांबावं लागतंय. ते थांबलेत आणि पक्ष निष्ठा दाखवली त्यांनी. याचा आपल्या गटाला एवाय साहेबांना फटका बसला असं वाटतंय काय? आणि या फटका बसला असेल तर तुम्ही मतदारांना किंवा नेते मंडळीला काय संधी द्याल? 2014ला अशाच एका वळणावर के पी साहेबांनी विनंती केली की मी 2 वेळेला सलग आता आमदार झालो आणि तिसऱ्या वेळी मला मंत्रिपद मिळण्याची शक्यता आहे आणि एवायसाहेब तुम्ही ह्यावेळी जरा मला मदत करा, तुम्ही ह्यावेळी थांबा, 19ला तुम्ही लढा. एवायसाहेबांनी ती त्यांची विनंती मान्य केली. कार्यकर्त्यांनीही ते एवायसाहेबांना सांगितलं जर जिल्ह्याला आपल्या तालुक्याला मतदारसंघाला मंत्रिपद येत असेल तर आपण एक पाय मागं आलेला चांगले. आम्ही 2014ला त्यानंतर त्यावेळीसुद्धा आम्हाला भाजप किंवा शिवसेनेच्या लोकांच्याकडून ऑफर होती की आमच्या तिकिटावर लढा. पण त्यावेळीसुद्धा साहेबांनी ही भूमिका घेतली की राजकारणापेक्षा नातं जपणं महत्त्वाचं वाटलं. 2 पिढीचं नातं असल्यामुळे मी त्यावेळेस एवासाहेबांनी त्या नेते मंडळानं सांगितलं की मी राजकारणासाठी नातं तोडणार नाही, राजकारण आजचं उद्या होईल. आणि आज जरी संधी के पी पाटलांना मी दिली तर उद्या कदाचित के पी पाटील आपल्याला संधी देतील अशा ह्यानं 14ला आम्ही थांबलो. 19ला आम्हाला संधी देतील असं वाटत होतं, पण 19ला त्यांनी काही ती संधी दिली नाही. 19ला शरद पवार साहेबांच्या समोर एवासाहेबांनी सांगितले की साहेब मला एकदा लढवा, मी लढलो तरच प्रकाश पराभूत होऊ शकतोय, के पी साहेबांच्यावर प्रकाश पराभूत होणार नाही. त्याच्या पाठीमागचं कारण असं होतं की 18 ते 30 वयोगटातला जो नवमतदार आहे तो के पी साहेबांना स्वीकारत नाही. आज सुद्धा त्या मतदारांची भावना ती के पी साहेबांना स्वीकारायची नाही आहे, त्यावेळी सुद्धा नव्हती. आणि त्यावेळी जर आम्हाला लढवलं असतं तर निश्चितपणाने यश मिळालं असतं आणि पूर्ववत के पी पाटलांनी एवाय पाटलांची पार्टी वाढीस लागली असती दोघांची मिळून. पण त्यांनी ते न केल्याचा फटका निश्चितपणानं पार्टीला बसला, दोघांच्याही पार्टीला बसला. जरी फटका बसला असला तरी एवाय पाटलांचे कार्यकर्ते इकडे तिकडे कुठं हल्ले नाहीत. अलीकडच्या काळात काही मंडळी एवाय पाटील साहेबांना सोडून मुश्रीफांच्या नेतृत्वाखाली बाजूला गेलेले दिसत असले तरी ते नेते जरी गेले असले तरी मागचे जे जनता आहे, मागचे मतदार आहेत ते बाकी एवाय पाटलांच्या बरोबर ठामपणा नाहीत की त्यांना सुद्धा त्या लोकांना त्या गावातल्या लोकांना त्यांचा तो निर्णय पटलेला नाही. आणि त्यामुळं एवाय साहेबांना ती एक सहानुभूतीची लाट आली आणि म्हणून आम्ही ह्या निवडणुकीत ताकदीनं उतरलो. साहेब, तुम्हाला गेल्या 15 दिवसापासून तुम्ही मतदारसंघामध्ये फिरताय, एकूण काय परिस्थिती जाणवते, कशा प्रकारचा प्रतिसाद मिळतोय आणि भविष्यामध्ये जो 23 तारखेचा निकाल आहे तो कशा प्रकारचा असेल असं वाटतंय तुम्हाला? मी अलीकडच्या निवडणुकीपासून मी अनेक दिवस सगळ्या गावातनी, तिन्ही तालुक्यातल्या सगळ्या गावातून फिरलो. लोकांच्यातून खूप मोठा चांगला प्रतिसाद एवाय पाटील साहेबांना मिळतोय. एक एवाय साहेबांच्यावर अन्याय झालेल्याची भावना मनात आहेच. एवाय साहेबांच्यावर खूप मोठा अन्याय आतापर्यंत झालेला आहे, त्यांना वंचित ठेवण्यात आलेल्या सगळ्या गोष्टीपासून ही भावना आहेच. पण विद्यमान आमदार आणि माजी आमदार ह्या दोन्ही लोकांच्यावर खूप मोठी नाराजी आहे. नाराजी 2 गोष्टींना आहे. विद्यमान आमदार सांगतात विकास केला, पण प्रत्यक्षात तो विकास दिसत नाही. त्यांचा विकास झालेला लोकांना दिसतोय, पण मतदारसंघाचा विकास झालेला दिसत नाही. आणि माझे आमदार हे बिनकामाचे आहेत, काम काय करत नाहीत, फक्त निवडणुकीपुरतं गोड बोलतात. निवडणूक झाल्यानंतर कार्यकर्त्यांना विचारलं जात नाही, त्यांची भेटीगाठी सुद्धा होत नाहीत. ह्या 2 नाराजीचा फायदा एवाय पाटील साहेबांना नक्की बसेल. आणि लोकच बोलायला लागल्यात की आजी आमदार आणि विद्यमान आमदार आणि माजी आमदार ह्या दोघांचं साटं लोट आहे. हे दोघं एकमेकाला गद्दार महागद्दार म्हणून एकमेकाला शिवा देतात. पण प्रत्यक्षात ज्यावेळी स्थानिकच्या निवडणुका येतात, मग तालुका संघाच्या असेल, दूध संघाच्या असेल, केडीसी बँकेच्या असेल, ह्या सगळ्या निवडणुकीतनी दोघं जण वाटून घेतात.
हे जनतेला पटलेलं नाही आणि म्हणून जनता ए वाय पाटील साहेबांना स्वीकारणार आहे आणि त्याचा निकाल निश्चितपणानं उद्या 23 तारखेला चांगल्या फरकाने ए वाय साहेबांचा विजय झालेला दिसेल. एकूण ही जनता जी आहे ती खरं खोटं जाणते. त्याचबरोबर आजी आमदार आणि माजी आमदार एकमेकांवरती गद्दार आणि महागद्दारची अशी भाषा करतात. त्याचबरोबर लोकांना माहीत आहे की गद्दार कोण आणि महागद्दार कोण. त्याचबरोबर लोकांनी समजून घेतलेलं आहे की यावेळी जी जनता जी आहे ती ह्या दोन्ही आमदारांना कंटाळलेली आहे आणि यावेळचा निकाल जो आहे तो 23 तारखेला ए वाय पाटील यांच्या बाजूनेच लागेल असं त्यांनी आपल्याला आपल्या मनोगतातून सांगितलेलं आहे. धन्यवाद.